मध्य पूर्व अरबी समुद्रावर सध्या एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे डिप्रेशन सक्रिय आहे. हे डिप्रेशन पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये उत्तर दिशेला सरकणार आहे आणि समुद्रावरून हे डिप्रेशन सरकत असताना त्याच वेळेस राज्यामध्ये कोकण किनारपट्टी, लगतचं घाट क्षेत्र आणि मध्य महाराष्ट्राच्याही काही भागांमध्ये मोठा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला आग्नेय बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे आणि त्याची तीव्रता पुढील 2 दिवसांमध्ये वाढून त्याचं चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. 27 तारखेला हे चक्रीवादळ तयार झाल्यावर हे चक्रीवादळ साधारणतः वायव्य दिशेने सरकून आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीच्या जवळ येण्याचा अंदाज आहे. या दोन्ही तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे राज्यात कोकणापासून ते अगदी विदर्भापर्यंत अनेक ठिकाणी मोठा पाऊस होऊ शकतो, असं हवामान अंदाजात वर्तवण्यात आलं आहे. साधारणतः नोव्हेंबरच्या सुरुवातीला जेव्हा या दोन्ही क्षेत्रांची तीव्रता कमी होईल, त्यानंतर राज्यामध्ये हवामान कोरडं व्हायला सुरुवात होईल, असं वेगवेगळ्या मॉडेल्समधून दिसून येत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.